नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आता खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पगार असणाऱ्या या ठिकाणी जॉब घेऊन आलेलो आहे. त्यामुळे जे विद्यार्थी बेरोजगार आहेत, ज्यांना शासकीय नोकरीमध्ये यश भेटत नाही, त्यांनी खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा अप्लाय केलं तर नक्कीच शासकीय भरती सारख्या सुविधा असणाऱ्या आणि भरमसाठ पगार असणाऱ्या कंपन्या लिस्टेड झालेल्या आहेत. आणि त्या कंपन्यांमध्ये विशेष म्हणजे जवळपास वर्षाची 12ही महिने भरती चालू असते. म्हणजे प्रत्येक दिवशी नाही म्हणता येणार, परंतु महिन्यामधून 1, 2, 3 दिवस तरी त्या कंपनीमध्ये भरती चालू असते. तुमचं शिक्षण काय आहे आणि कुठल्या लोकेशनला तुम्हाला नोकरी करायला आवडेल तेवढं कमेंट सांगा, म्हणजे पुढील प्रोसेस आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. आता अशा कुठल्या कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला 10वी 12वी ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, ITI, फार्मसी, डी फार्मसी, MA, BA, DED कुठलंही शिक्षण असू द्या, तुमचं फक्त शिक्षण असणं महत्वाचं आहे. त्या बेसिसवर तुम्ही नोकरी करू शकता. पुण्यामध्ये अशा काही कंपन्या आहेत. सगळ्यात मोठी कंपनी म्हणजे टाटा मोटर्स, जी की पिंपरी चिंचवड या ठिकाणी लोकेटेड आहे. त्या ठिकाणी जवळपास वर्षाच्या प्रत्येक महिन्यामध्ये व्हॅकन्सी सुरू असते. त्याच्यामध्ये तुमचं 10वी 12वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. पुढची कंपनी आहे मित्रांनो बजाज ऑटो, जी की पुण्याच्या चाकण लोकेशनला त्या ठिकाणी अवेलेबल आहे. ही कंपनी 2 व्हीलर सेक्टर मध्ये काम करते आणि याच्यामध्ये 10वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्हाला जॉबची संधी मिळणार आहे. या पुढे चालून तुम्हाला या ठिकाणी ग्रॅज्युएशन असेल तर सॅलरी चांगली मिळणार आहे. 10वी 12वी असेल तरी सॅलरी चांगली मिळणार आहे. एकंदरीत तुम्हाला सॅलरीचा नेक्स्ट टप्पा काय असेल, कुठल्या ग्रॅज्युएशनला किंवा कुठल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुमचं सॅलरी डिटेल सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तिसरी कंपनी आहे व्हॉल्क्सवॅगन इंडिया, त्याच्यानंतर मर्सिडीज बेंझ. आणि ह्या कंपन्याला जास्त तुम्हाला फिरत बसायची गरज नाही. जवळपास एकाच लोकेशनला ह्या सर्व कंपन्या आहेत. म्हणजे चाकण MIDC मध्ये जर तुम्ही एंट्री केली तर त्याच्यामध्ये फेज 1, फेज 2, फेज 3, फेज 4 असे या ठिकाणी टप्पे पाडलेले आहेत आणि त्या टप्प्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या कंपन्या त्या ठिकाणी मिळून जातील. ठीक आहे. फक्त टाटा मोटर्स जी आहे ती पिंपरी चिंचवड मध्ये या लोकेशनला त्या ठिकाणी स्थित आहे आणि टाटा मोटर्सचे छोटे छोटे प्लांट वेगवेगळ्या लोकेशनला स्थित आहेत, म्हणून मेन प्लांट पिंपरी चिंचवड या ठिकाणी आहे. ओके. त्याच्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा या ठिकाणी जर तुम्ही गेलात, चाकणच्या अलीकडेच मोठ्या प्रमाणात मोठ्या क्वांटिटी लागणारा या ठिकाणी प्लांट आहे आणि इथे हजारोच्या संख्येने या ठिकाणी कामगार काम करत असतात. त्याच्यामध्ये 10वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत सर्वांना सुवर्ण संधी आहे. त्याच्यामुळे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये फॅसिलिटीज सुद्धा चांगल्या मिळतात. तुम्हाला त्या ठिकाणी बस मिळते, कॅन्टीन, पुढे फॅसिलिटी सर्व कंपनीच्या पगार सांगतो. तत्पूर्वी सर्व कंपन्यांची डिटेल्स माहिती जाणून घेऊया. या ठिकाणी फोर्स मोटर्स एक कंपनी आहे. या अशा वेगवेगळ्या, त्याच्यानंतर हॉलो इंडिया आहे, सँडविक आहे, जाबिल आहे आणि भारत फोर्ज अशा वेगवेगळ्या असंख्य कंपन्या आहेत. या फक्त मेन कंपन्या सांगितल्या ज्याच्यामध्ये हजारो त्या ठिकाणी खूप ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी काम करतात. 10वी 12वी वाल्यांना सुद्धा संधी. अशा प्रकारे तुम्हाला आता शासकीय नोकरीच्या मागे न पडता, ज्यांचं ट्राय करून खूप प्रयत्न करून सुद्धा काम होत नाहीये, त्यांनी या खाजगी सेक्टरकडे जरी वळलं तरी तुम्हाला बेस्ट ऑप्शन म्हणजे तुमचं प्लॅन बी नक्कीच या ठिकाणी ऍप्लिकेबल होऊ शकतं. आता मेन मुद्दा पडतो या ठिकाणी अप्लाय कसं करायचं आणि कोण अप्लाय करू शकतं. लक्षात घ्या, जर तुमची शैक्षणिक पात्रता 10वी पासून ग्रॅज्युएशन, या ठिकाणी 10वी वाले अप्लाय करू शकतात, 12वी वाले, त्याच्यानंतर डिप्लोमा, इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर ITI सेक्टर, सर्व स्टुडंट, सर्व प्रकारचे सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. आता अप्लाय करण्याच्या डिटेल्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. फक्त तुम्ही मला सांगायचंय की तुम्हाला या कंपनीमध्ये त्या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. तिथून पुढची प्रोसेस तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचण्यास मदत करेल. ओके. आणि तुमचं शिक्षण एक मला सांगायचं, त्याच्यानुसार जे काही रिक्वायरमेंट आहे तुमच्यापर्यंत पोहोचायला आपल्यास मदत मिळेल. आता प्रश्न पडतो, एवढ्या साऱ्या कंपन्यात भरत्या आहेत, मग या ठिकाणी पोझिशन कुठली मिळणार आहे. तुमचं शिक्षणावर डिपेंड तुमची पोझिशन असणार आहे. या ठिकाणी हेल्पर पासून ते तुम्हाला ऍज अ ऑफिसर पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पोझिशन मिळू शकते. हेल्पर, सुपरवायझर, ऑपरेटर, मॅनेजर, HOD इथपर्यंत तुम्हाला पोझिशन मिळू शकते. परंतु HOD पदासाठी शैक्षणिक पात्रता जास्त, त्यासाठी एक्सपिरियन्स लागणार आहे. परंतु सध्या तुम्हाला करिअर जर घडवायचं असेल तर बेसिक पासून तुम्ही स्टार्ट करू शकता. ऍज अ ऑपरेटर, ऍज अ सुपरवायझर, ऍज अ मॅनेजर, ह्या 3 पोस्ट पासून तुम्ही चालू करू शकता. ओके. त्याच्यामध्ये बेसिक पोस्ट असणार आहेत असेंबलर, त्याच्यानंतर ऑपरेटर, प्रोडक्शन असोसिएट,
स्टोअर, त्याच्यानंतर क्वालिटी मध्ये वर्क करण्याची संधी, मेंटेनन्स डिपार्टमेंट, सीएनसी ऑपरेटर, डिप्लोमा इंजिनिअरिंग ट्रेनिंग, ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग ट्रेनिंग आणि अप्रेंटिस असे वेगवेगळे पद असणार आहेत तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार. ओके, म्हणून प्रत्येक पदाला या ठिकाणी स्कोप चांगला आहे. पुढे भविष्यात तुम्हाला करिअर घडवायला नक्कीच मदत मिळेल. पुढे चालून आहे यामध्ये जर पगार पाहायला गेला, आता शासनाच्या नियमानुसार साधारणपणे सर्वसाधारण विद्यार्थी जरी असेल 10वी-12वी पासून, तरी त्यांना 18 ते 20,000 कमीत कमी एवढी सॅलरी मिळते. 18,000 पासून ते 20,000 पासून मिनिमम सॅलरी या ठिकाणी स्टार्ट होते. ते जाऊन थांबते डायरेक्ट 50,000 पर्यंत सॅलरी तुम्हाला मिळू शकते. म्हणजे मिनिमम रेंज सॅलरीची 20 ते 50,000च्या दरम्यान तुम्हाला सॅलरी मिळेल, जी की गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये सुद्धा काही ठिकाणी नाही जॉईन झाल्याच्या नंतर. ओके, त्याच्यामुळे पगार चांगली आहे, सॅलरी चांगली आहे, तुमची पोझिशन चांगली आहे. शैक्षणिक पात्रतेवर आता डिपेंड करतं तुम्हाला सॅलरी किती मिळू शकते. ओके, पुढचा महत्वाचा पॉईंट येतो, सॅलरी झाली, पोस्ट झाल्या, कंपन्या झाल्या, मग याच्यामध्ये नेमकं फॅसिलिटी कुठल्या मिळणार? कारण की हे प्रायव्हेट सेक्टर आहे, बरोबर, आणि तुम्ही गव्हर्नमेंटचे जर तयारी करत असाल, तिथे यश भेटलं नाही तुम्हाला किंवा वेळ चालला जातोय, तर तुम्ही प्लॅन बी म्हणून प्रायव्हेट सेक्टरकडे येऊ शकता. प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्नमेंट सेक्टर याच्यामध्ये फारसा अंतर आजच्या जनरेशन मध्ये तरी राहिलेला नाही. का? कारण की तुम्हाला इथे प्रायव्हेट सेक्टर मध्ये ड्युटी ही जी आहे ती लिमिटेड असणार आहे 8 तासाची. त्याच्यानंतर तुमचा या ठिकाणी वेगवेगळ्या फॅसिलिटीज मिळणार आहेत, जसं की तुमचं 10वी-12वी ग्रॅज्युएशन या पदापर्यंत जरी झालेलं असेल तरी वेगवेगळ्या फॅसिलिटी तुमच्या पोस्टनुसार मिळतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची फॅसिलिटी, कंपनीमध्ये जाण्या येण्यासाठी बस आणि कॅन्टीन अवेलेबल आहे. बस तुमच्या घरापासून कंपनीपर्यंत, कंपनी टू तुमचं होम, या ठिकाणी तुम्हाला बस मिळू शकते. त्याच्यानंतर तुमचं जेवण आणि नाश्ता यासाठी कॅन्टीन कंपनीकडे फ्री फॅसिलिटी असते कॅन्टीनची. काही कंपन्यांमध्ये पेड फॅसिलिटी कॅन्टीनची अवेलेबल असते, डिपेंड करता आता तुम्ही कंपनी कुठली चॉईस करता त्यानुसार. ओके, हे झाला पहिला फॅसिलिटी, बस आणि कॅन्टीन, जे की खूप आवश्यक आहे. कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याचे, हिवाळ्याचे 12 महिने जर तुम्हाला सेफ प्रवास करायचा असेल तर बस आणि कॅन्टीन असलेली कंपनी त्या ठिकाणी तुम्ही चॉईस केली पाहिजे, मला असं वाटतं. ओके, बस कॅन्टीन सोबतच तुम्हाला या ठिकाणी काही पेड लिव्ह मिळणार आहेत. त्याच्यानंतर ट्रेनिंग कंपनी प्रोव्हाइड केली जाते, त्याच्याच सोबत तुम्हाला ओटी दिला जातो ओव्हर टाइम जर केला तर. त्याच्याच नंतर तुम्हाला युनिफॉर्म आणि काही अलाउन्सेस, जर तुम्ही नाईट शिफ्ट केली तर नाईट अलाउन्सेस सुद्धा त्या ठिकाणी मिळतात. ओके, त्याच्यानंतर जर तुमचं डिप्लोमा इंजिनिअरिंग झालं असेल तर तुम्हाला पगार या ठिकाणी हाय मोठ्या प्रमाणात पगार मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे अजून पीएफ फॅसिलिटी मिळणार आहे, प्रोव्हिजनल फंड. ओके, त्याच्यामध्ये तुमच्या बेसिक सॅलरीच्या साधारणपणे 12% या ठिकाणी डिडक्शन केलं जातं आणि गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये काही ऍडिशनली ऍड करत असतं. पुढे चालून तुम्हाला इमर्जन्सीच्या टाइमात तो फंड उपयोगी ठरत असतो. ओके, त्याच्यानंतर तुमचं ESI, जसं तुम्हाला काही मेडिकल इमर्जन्सी आली ESI नंबर मिळत असतो, त्याच्या अगेन्स्ट तुमची ट्रीटमेंट करण्यास नक्कीच मदत होते. त्याच्यासोबतच आणखी जर काही कंपनीचं मेडिक्लेम पॉलिसी असेल तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला, तर ती सुद्धा खूप उपयुक्त ठरत असते. आता काही कंपन्यांमध्ये त्याचं डिडक्शन थोड्याफार प्रमाणात होतं, म्हणून तुम्हाला ते सुद्धा तुमच्या सॅलरीतून डिडक्ट केले जाऊ शकतं. परंतु डिपेंड करतं त्या कंपनीला मेडिकल पॉलिसी आहे की नाही किंवा तुम्ही घेताय की नाही याच्यावरती सगळ्या गोष्टी असणार आहेत. म्हणजे आता फक्त तुम्हाला शासकीय नोकरीच्या मागे न लावता खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा चांगल्या पगाराची नोकरी आरामशीर मिळू शकते. फक्त मला कमेंट करून सांगा तुम्हाला कुठल्या कंपनीमध्ये जॉब हवा आहे. जर असेल तुमचं शिक्षण मला कमेंट करा. पुढची प्रोसेस जॉईनिंगची, कधी जायचं, कुठे जायचं, सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. आणि मला असं वाटतं तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशा महत्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला पाहिजे, जेणेकरून सगळ्या करिअर अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल. मित्रांनो, इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.